हॅलो एस्पिरंट, वेलकम बॅक अगेन. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज चालू ठेवलेले आहे. त्याचा भाग म्हणून आपण GS1 चे सिलेबस डिकोडिंग करत आहोत. इंडियन सोसायटीचे दोन पार्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. आज तिसरा भाग आहे आणि चौथा एक भाग, असे 4 सिरीजमध्ये आपण इंडियन सोसायटी कंप्लीट करणार आहोत. आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण भारतीय समाज, गरीब आणि विकास या मुद्द्यांसंदर्भात चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण महिला सक्षमीकरण आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा केलेली आहे. या सिरीजमधून पुन्हा एकदा सांगतो, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या सिरीजमध्ये आपण UPSCचा आणि MPSCचा सिलेबस इन डिटेल डिकोड करत आहोत. त्याचे सोर्सेस काय आहेत, कशा पद्धतीने सिलेबसचे सब पॉईंट्स, हिडन पॉईंट्स बघता येतील आणि ते कशा पद्धतीने प्रिपेअर करता येतील याची आपण चर्चा करत आहोत. लक्षात येते? तर याच्याने काय होणार आहे की तुम्हाला नेमकी आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचं आपण प्रिपरेशन करणार आहे, ते आपले सिलेबसची प्रिपरेशन लाईन कशी असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूयात. सखोल विश्लेषण आपण करत आहोत. दिस इज अबाउट मी. 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती आणि 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आहे. त्याचबरोबर हे थोडं वेगळं वाटेल तुम्हाला. दिस इज अबाउट मी. मी NLP कोच म्हणून काम करतोय, माइंड कोच म्हणून काम करतोय, लाईफ कोच म्हणून काम करतोय, मेमरी ट्रेनर म्हणून काम करतोय. अनेकांना मी त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आपले वर्तन सुधारणा आणि ह्या सगळ्या गोष्टी, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, तुमचं ब्रेन रिवायर करता येतं, माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करत आहे. त्याचे अनेक वर्कशॉप आणि सेमिनार्स मी घेत आहे आधी. ठीक आहे. तर बघूयात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी आता थोडंसं हे एवढं अगदी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला एक्झामला तुम्ही देऊ शकता, बट कारण GSचा पेपर आहे, असायलाच पाहिजे असं काही नाही, पण एक आयडिया जनरल यावी म्हणून तुम्हाला आपल्याला हे करावं लागेल. सत्तेचं विकास होत असताना सत्तेचं केंद्रीकरण मोडक्यात जाते, त्यावेळी विषमता वाढते. दारिद्र्य, विषमता ह्या संकल्पना तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर त्या समजून घेतल्या तर तुम्हाला प्रॉपर आपल्याला आन्सर लिहिता येते. मग याच्यासाठी आकडेवारी तुम्हाला माहिती पाहिजे. एक मिनिट. तुम्हाला वेगवेगळ्या आकडेवारी आहेत. ठीक आहे. ते तुम्हाला माहिती पाहिजे. विषमता, असमानता विश्लेषण, समानता दोष, हा गिनी कोएफिशियंट आहे, हा ह्याची तुम्हाला हे पाहिजे प्रॉपर, हा समजून घ्यायचा आपल्याला चार्ट. लक्षात येते का? विविध आकडेवारी अर्थशास्त्र रिलेटेड, दारिद्र्य, विषमता, दारिद्र्य, ठीक आहे, बेरोजगारी, ह्या आकडेवारी, त्याचा ट्रेंड कसा राहिलेला आहे देशांतर्गत, ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. लक्षात येते? कारण आपण इंडियन सोसायटी बघत आहोत, ह्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर खूप डीप दिसून येतो. तर त्यामुळे ह्या आकडेवारी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं करंटचा डेटा अपडेट करायचा आहे. ठीक आहे. गरिबीचे दुष्चक्र. गरिबी नेमके काय? गरिबीचा सापळा कसा आहे, कशा पद्धतीने? कमी उत्पन्न असेल, कमी बचत, त्याच्यानंतर कमी गुंतवणूक, मग परत कमी उत्पादकता, परत कमी उत्पन्न, परत कमी उत्पन्न, या सगळ्या गोष्टी. गरिबीचे दुष्चक्र कसं आहे, हे कर्जासाठी आहे. शेती संदर्भात आपण वापरू शकतो की कर्ज, त्याच्यामध्ये दुष्चक्रामध्ये शेतकरी कसा अडकतो आणि विशेष सायकलमध्ये कशा पद्धतीने अडकून जातो, तिथं हे सायकल तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. मानवी विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, याच्या आकडेवारी सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामध्ये आकडेवारीचा जनरली ट्रेंड पण माहिती पाहिजे, म्हणजे साधारण 10 इयर्स ट्रेंड कसा राहिलेला आहे. ठीक आहे. याच्यावर UPSCला प्रिलिमला क्वेश्चन येतो बऱ्यापैकी, आणि आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी म्हणजे 10 वर्षाचा साधारण ट्रेंड काय, म्हणजे आपण त्याच्या पद्धतीने उत्तर व्यवस्थित लिहू शकतो. केवळ GDP वाढणे म्हणजे विकास नाही, तर मानवी जीवनाचा दर्जा सुधारणं म्हणजे खरा विकास. ठीक आहे. याच्यामध्ये अमर्त्य सेन यांचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग बद्दल काय बोलतात अमर्त्य सेन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग कॅपॅसिटी बिल्डिंगच्या अनुषंगाने आपण स्किल इंडिया संदर्भात कशा पद्धतीने बघतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये काय आहे रिअल डेव्हलपमेंटमध्ये. ठीक आहे. खरा विकास, आरोग्य, त्याच्यानंतर शिक्षण आणि राहणीमान, स्टँडर्ड लाईफ. ठीक आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा एक महत्वाचा पॅरामीटर ह्याच्यामध्ये विचारात घेतला जातो. तर आरोग्य, शिक्षण आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्यात. याला करंटचा डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे. ठीक आहे.
समावेशक वाढ, आता आपल्याला बघा समावेशक इन्क्लुझिव्ह ग्रोथ खूप महत्वाची आहे. अशी आर्थिक वाढ ज्याचा फायदा समाजातील शेवटच्या स्तरांपर्यंत पोहोचतोय का, तर हे सगळे मुद्दे बघून घ्यायचे आहेत. आता जनरली हे थोडंसं GS3 मध्ये तुमचं इकॉनॉमीमध्ये हे कव्हर होऊन जाईल. फक्त तो इथं GS1 ला पेपर आला तर आपल्याला ते इंडियन सोसायटीच्या रिलेटेड तुम्हाला उत्तरे लिहिता यायला पाहिजे. अंत्योदय शेवटच्या घटकाचा विकास, त्याच्या अंतर्गत गरिबी निर्मूलन, दारिद्र्य रेषेखालील लोकांना कशा पद्धतीने अपलिफ्ट करू शकतो, बिलो पॉवर्टी लेवल. ठीक आहे. तर नवीन उपजीविकेच्या संधी कशा हे करता येतील. प्रादेशिक समतोल लक्षात येते की प्रादेशिकता हा खूप महत्वाचा विषय आहे. प्रांतवाद हे जनरली आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायचं इंडियन सोसायटीमध्ये. मग प्रादेशिकता विकासावर कशा पद्धतीने भर देता येईल, भौगोलिक भागांचा समान विकास कशा पद्धतीने साधता येईल, प्रादेशिक समतोल कसा राखता येईल आणि सर्व भौगोलिक भागाचे संधी समान कशा पद्धतीने निर्माण करता येतील. लक्षात येते का, कारण प्रादेशिक विषमता टाळायची आहे. लक्षात इंडियन सोसायटीचा ज्यावेळी आपण विचार करतो की प्रादेशिक असमतोल, प्रादेशिक विषमता हे आपल्याला डिस्ट्रॉय करायचं आहे. त्याच्यामधून आपल्याला प्रादेशिक समतोल राखायचा, प्रादेशिक समानता निर्माण करायची आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने हा पार्ट आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. विकास समस्या सोडवण्यासाठी सरकारी उपाययोजना. आता ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळ्या समस्या बघायच्या. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय आहेत ह्याच्या संदर्भात ते आपल्याला बघायचे. जसे की मनरेगा सारखी योजना आहे, अन्न सुरक्षा, त्यांच्या भूमिका काय आहेत, अशा आणखी बाकीच्या योजना आहेत तर त्याच्या संदर्भात काय आहे लक्षात येतं. आता कृषी क्षेत्रामध्ये काय आहे, वेगवेगळ्या योजना. ठीक आहे. ग्रामीण समाज, आता ग्रामीण समाज ज्यावेळी विचार करतो तर ग्रामीण समाजामध्ये ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी काय योजना आहेत शासनाच्या. ठीक आहे. मग अगदी मत्स्य पालनासंदर्भात, कुक्कुटपालनासंदर्भात असे किंवा पशुपालन ह्या संदर्भात इथून ते परत ग्रामीण उद्योजकता विकासासाठी काय काय आपल्याला करता येईल, काय गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत ग्रामीण उद्योजकता विकास, तर ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. लक्षात येते का. तर हे प्रामुख्याने हे 2 योजना मी दिलेल्या आहेत कारण ह्या योजनांचं जे काय ते खूप मोठा रोल राहिलेला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये हे सगळं काय आहेत ह्या सगळ्या डिटेल्स बघून घ्यायच्या आपल्याला. ठीक आहे. एक राष्ट्र एक रेशन कार्ड हे काय आहे नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. अन्न सुरक्षा योजनेसंदर्भात क्वेश्चन ऑलमोस्ट येतो दरवर्षी, तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रिलिमला पण येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या. शासकीय योजना काय आहेत त्या आपल्याला. नागरीकरण आणि नागरी विकास, हा नागरीकरण हा एक वेगळा पॉइंट आहे, खूप महत्वाचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. ऑलमोस्ट क्वेश्चन येतो याच्यावर एक इंडियन सोसायटी मीन्सला. आता नागरीकरण म्हणजे केवळ शहरांची संख्या वाढणे नाही आहे का, तर नाही आहे, बिलकुल नाही. तर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचं संक्रमण हे पद्धती. त्यामुळे संक्रमणानं काय होणार आहे, जसे की बघा मग संक्रमण कशा पद्धतीनं, मग ते पॉझिटिव्ह वेने आहे की निगेटिव्ह वेने हे बघावं लागेल. की बाबा ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या बिलकुल संधी कमी होत चाललेले आहेत. मग त्याचा परिणाम म्हणून नागरीकरण होते का, आणि त्याचा जे निगेटिव्ह इम्पॅक्ट एक प्रकारे कसं होतो की मग शहरांवर ताण वाढतो, शहरांच्या सुखसुविधा, मग सगळ्यांना एक सुखसुविधा मिळण्यामध्ये अडचणी येतात, जे स्थलांतरित जातात. मग बरेचदा स्थलांतरित झालेले लोक ते म्हणजे आपल्याला ते त्यांच्या राहण्याचे प्रॉपर अरेंजमेंट दिसून येत नाहीत. मग बरेच झोपडपट्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होताना आपल्याला शहरामध्ये दिसून येतात. मग अतिरिक्त ताण वाढतोय. मग आपल्याला काय करावं लागेल, हे निमशहरी भागांमध्ये प्रॉपर सुविधा पुरवण्यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी बघायला येतील. किंवा ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने रोजगार निर्मिती, मी मागच्या स्लाइडला डिस्कस केलं की ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती आणि उद्योजकता विकासाला कशा पद्धतीने चालना देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी. अगदी त्याच्यामध्ये कृषी विकासासाठी काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. याचा परिणाम काय बघा, नागरी विस्ताराच्या, शहराच्या सीमा विस्तारतात आणि उपनगरांची अनियंत्रित निर्मिती होते. आता नियंत्रित निर्मिती, अनियंत्रित निर्मिती थोडेसे कंट्रोल्ड वेने जर डेव्हलपमेंट झाली तर ते थोडा त्याला पण चांगला विकास आपल्याला साधता येईल. ठीक आहे. कारण काय, ड्रायव्हर्स काय, तर औद्योगिक विकास होतोय. ठीक आहे. ऑब्व्हियसली रोजगाराच्या नवीन संधी आणि शिक्षणाचे केंद्रीकरण शहरांमध्ये जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काय होतं की कल जो आहे तो शहरांकडे वाढत आहे. लक्षात येते का. तर हे नागरीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे, हा सिलेबस मधला खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. झोपडपट्ट्यांची समस्या, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समस्या बघा, ड्रेनेज टू झोपडपट्टी, ह्या सगळ्या समस्या कशा निर्माण होतात ह्या बघायच्या आहेत. त्याचे सामाजिक परिणाम काय, मूळ कारण काय, तर शहरांमध्ये घरांची वाढ आहे, राहायला जागाच नाही आहे. ठीक आहे. आणि घरांची वाढ आणि लोकसंख्येची वाढ त्याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे.
वैशिष्ट्य काय आहे? दाटीवाटीची वस्ती आहे, अव्यवस्था, अस्वच्छता दिसून येते, पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची तीव्र कमतरता दिसून येते इथं. लक्षात येते. मग याचे सामाजिक परिणाम काय? ऑब्व्हियसली सामाजिक परिणाम सगळ्यात पहिला आरोग्याची समस्या निर्माण होईल, गुन्हेगारीमध्ये वाढ दिसून येते आपल्याला. लक्षात येते का? तर वाढती सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत्याला दिसून येतो. मग याच्यावर काय उपाययोजना करता येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यात. शासकीय उपाययोजना काय आहेत? जसे की आपण बघा, धारावी पुनर्विकास प्रकल्प आहे, प्रधानमंत्री आवास योजना खूप महत्वाची योजना आहे. त्याचा काय रोल राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यामागे. ठीक आहे, हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. ह्याच्यासाठी तुझा करंटचा डेटा थोडासा अपडेट करणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधांवरील ताण, लोकसंख्येच्या प्रचंड रेट्यामुळे शहरांमधील सुविधा कोलमडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता पायाभूत सुविधांवर खूप मोठं प्रचंड ताण येताना आपल्याला दिसून येते. ते कसं आपल्याला प्रोव्हाइड करता येतील, तर सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचं आहे पाणी पुरवठ्याचं महत्वाचं चॅलेंज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये टँकर लॉबीचं वर्चस्व दिसून येते आणि पाण्याची गळती आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे काय होतं की पाण्याची टंचाई दिसून येते बऱ्याच म्हणजे निम शहरी भागांमध्ये किंवा महानगरांमध्ये. तर काय करता येईल? आणि सगळ्यात महत्वाचे चॅलेंज कचरा व्यवस्थापन. हे थोडंसं याला थोडंसं तुम्ही GS3 लिंकेजेस करू शकता, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आणि या सगळ्या गोष्टी. यातला बराच जो पार्ट आहे तो इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटला आणि जॉग्राफीला कनेक्ट करून तुम्ही करू शकता. फक्त त्याला आन्सर लिहिताना अप्रोच इंडियन सोसायटी. लक्षात येते काय? क्वेश्चन कुठून आलेला आहे त्या लँग्वेज मधून तुम्हाला ते आन्सर लिहायचे आहे. नॉलेज मी तुम्हाला सांगते की GS3 इंटरलिंकेजेस असतं, फक्त तुम्ही आन्सर लिहिताना त्या पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, कचऱ्याचं वर्गीकरण, डम्पिंग ग्राउंडची समस्या. तिसरं आहे वीज, सततची वाढणारी विजेची मागणी आणि त्याच्यामध्ये आपल्याला परिणामी होणारे भारनियमन, लोड शेडिंगची समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. मग याला काय करता येते की बाबा नवीन ऊर्जा स्रोत किंवा अतिरिक्त ऊर्जेची गरज आपण कशा पद्धतीने भागवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. स्मार्ट सिटी मिशन हे खूप महत्वाचं आहे, ही महत्वाची योजना आहे. मग याच्या अंतर्गत काय आहे की अशा मी काय सांगितलं की अशा ज्या काही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, गव्हर्नमेंट योजना आहेत, ह्या आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला आन्सर लिहिताना खूप महत्वाच्या ठरते. किंवा एखादी योजनाच असेल महत्वाच्या, तर त्या फक्त योजनेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्या अनुषंगाने समजून घ्यायचं. उद्दिष्ट काय? शहरांना अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि राहण्यायोग्य बनवणं आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून संसाधनाचा योग्य वापर करणं, हे उद्दिष्ट आहे याच्यामागे. अखंड सेवा द्यायची, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, हे महत्वाचं उद्दिष्ट टार्गेट आहे. याच्यामध्ये CCTV आधारित अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करायची आहे आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी, गव्हर्नन्स आणि पारदर्शकता आणायची आहे. ठीक आहे, तर ही योजना इन डिटेल बघून घ्यायची. अशा योजना ज्या आहेत, ठीक आहे, PM आवास योजना पण आहे, ती पण डिटेल बघायची. अशा ज्या काही योजना आहेत त्या व्यवस्थित आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. शहरांमधील प्रमुख समस्या, आता समस्यांचा ज्यावेळी विचार करतो तर प्रदूषण आपल्याला माहिती आहे, ट्रॅफिकच्या समस्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, घरांची टंचाई आहे, मग झोपडपट्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी वाटते. रिअल इस्टेटचे अवाढव्य दर वाढलेले आहेत आणि सामान्य माणसांना घर जे आहे ते आवाक्याच्या बाहेर झालेलं आपल्याला दिसून येतं. वाहतूक कोंडी ही महत्वाची समस्या आहे शहरांमध्ये. ठीक आहे, प्रदूषण आहे, लक्षात येते का? आरोग्याच्या समस्या आहेत, कळतं, पाण्याची समस्या आहे, वीज टंचाई आपण बघितलं, तर ह्या प्रमुख समस्या आहेत. तर ह्या समस्या आपल्याला 5-6 ज्या प्रमुख समस्या आहेत ते माहिती पाहिजेत. मग आपल्याला काय करायचं अभ्यास करताना? प्रमुख समस्या, शहरीकरण बघा, नजरेसमोर आणा पॉईंट, काय समस्या दिसतात तुम्हाला. आता फक्त त्याच्यामध्ये एक जनरल हे नसावं, तर त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह काय, ते एक समस्या आहे तर त्याला काय इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचं, उपाययोजना आपण म्हणू त्याला, उपाययोजना काय गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, ह्या पद्धतीने तुम्ही एका पेजवर नोट्स तयार करा. ठीक आहे, आता जशी घरांची टंचाई, मग हे काय करता येते? PM आवास योजना आहे, लक्षात येते की स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत काय करता येते, या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला इनिशिएटिव्ह सेम पेजवर अशा तुम्ही 1 पेज नोट्स तयार करा. समस्या, नागरीकरण बघा, विचार करा तुम्हाला काय वाटतात 5-6 समस्या आणि त्याच्या उपाययोजना काय आहे. ठीक आहे, कुठली अशी महत्वाची प्रमुख योजना आहे ज्याच्यातून ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याची सेम आकडेवारी, किती फलित आहे, त्या योजनेचं फलित काय राहिलेलं आहे, कळते का? उद्दिष्ट काय आहे, किती लोकांना घर द्यायचं आहे, ह्या गोष्टी बघायच्या. वाहतूक कोंडी, म्हणजे समजलं प्रमुख समस्या काय आहेत? प्रदूषण, वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर घरांच्या टंचाई असेल, झोपडपट्टी अतिरिक्त वाढत आहेत, त्याच्या आरोग्याची समस्या, स्वच्छतेचा आहे, पिण्याच्या पाण्याचा विषय आहे, वीज
विजेचा विषय आहे. ह्या 7-8 समस्या, आता इथेच बघा 8 समस्या आपण डिस्कस केल्या. तर ह्या समस्या बघा, नागरीकरण म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय, अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. उपाययोजना जसं की बघा, उपाययोजना काय, शाश्वत नागरी नियोजन, शहरांचा विकास करताना पर्यावरणाचा विचार करायचा, ऑब्व्हियसली सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्रीन बेल्ट डेव्हलप करायचा आहे, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, सार्वजनिक वाहतूक केंद्राभोवती मेट्रो स्टेशन आणि शहरांचा विकास करायचा आहे. बघा, मेट्रो प्रकल्प हा एक महत्वाचा आहे, त्याच्यातून वाहतूक कोंडीला कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल. ठीक आहे. रुअर्बन मिशन, रुअर्बन म्हणजे काय, ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवायच्या आहेत. त्याचबरोबर याच्याबरोबर तुम्ही पुरा मॉडेल एक लक्षात ठेवा, मी मागेही सुद्धा बोललेलं आहे, प्रोव्हाइडिंग अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरियाज. ठीक आहे. तर शहरांकडे जाणारा लोकसंख्येचा ह्याच्यामध्ये जे काय हे आहे, स्थलांतर आहे, ते आपल्याला कमी करता येईल. पूर्ण थांबवता तर नाही येणार, पण कमी करता येऊ शकतं. ठीक आहे. घनकचरा व्यवस्थापन, ठीक आहे, वेस्ट टू एनर्जी हे प्रकल्प आहेत, ह्याचं काय करता येईल जेणेकरून जे काय ते कचऱ्याचं व्यवस्थापन होईल, जे काय आपल्याला तिथे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात ते आपण टॅकल करू शकतो. ठीक आहे. याच्यासाठी GS3चा पार्ट आहे, बट तुम्ही बघून घ्या, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. कळतं? आय होप हे लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल. एकच पार्ट राहिला आहे आता इंडियन सोसायटीचा, तो आपण बघूयात, म्हणजे त्याच्यातून इंडियन सोसायटी कम्प्लीट होईल. मग राहतं काय आपलं GS1च्या सिलेबस डिकोडिंग मध्ये, आर्ट अँड कल्चर एक राहील आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये फारसे क्वेश्चन विचारले जात नाहीत, 1 किंवा 2 येतो, पण तरी सुद्धा त्याच्यातून काय प्रमुख गोष्टी आहेत जे आपल्याला करता येतील, जसं की काही गोष्टी आहेत, म्हणजे रशियन रेव्होल्युशन, अमेरिकन रेव्होल्युशन, ह्या सगळ्या गोष्टी आणि ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट इंडियन म्हणजे तत्कालीन, तो त्या अनुषंगाने आपण त्याचा आपण जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तेवढाच डिस्कस करणार आहोत. आर्ट अँड कल्चर परत आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत एक इंडियन सोसायटीचा पार्ट कम्प्लीट झाल्यानंतर. तर ही सिरीज नक्की आवडत असेल तुम्हाला तर इतर विद्यार्थ्यांच्या पण पोहोचवायला विसरू नका आणि अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.